नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण शेकडेवारी म्हणजेच पर्सेंटेज हा घटक पाहणार आहोत। तर आता सुरुवात करूया। एका वस्तूची किंमत 20% वाढल्याने तिचा खप 25% ने कमी झाला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीचा फरक पडेल। अशा प्रकारचं गणित आहे। तर या ठिकाणी पाहूया, एका वस्तूची किंमत 20% ने वाढली म्हणजे 100 20% वाढ झाली म्हणजे 100 अधिक 20 किती झाले 120 या ठिकाणी घ्यायचे, गुणाकार करायचा। या ठिकाणी तिचा खप 25% ने कमी झालाय म्हणजे 100ला 25% घट पकडायची म्हणजे 100तनं 25 वजा करायचे। तर या ठिकाणी 75 लिहिले, भागिले काय करायचं 100 लिहायचे। आता 25 त्रिक 75, 25 चौक 100, 4 एके 4, 4 त्रिक 12 आणि हा 0 या ठिकाणी करायचंय म्हणजे 30 त्रिक 90 रुपये ही वस्तूची किंमत आली। आता 100 रुपयातनं ही 90 रुपये वजा करायची म्हणजे किती आली 10% आपल्याला मिळणार आहे घट, कारण सुरुवातीला वस्तूची किंमत आपण ही 100 रुपये मानतो। आता ही आलेली वस्तूची किंमत किती आहे 90 रुपये म्हणजे 10% घट, ऑप्शन क्रमांक 1। तर आता पाहूया दुसरं गणित। एका वस्तूची किंमत 30% वाढल्याने त्या वस्तूचा खप 20% ने कमी झाला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीचा फरक पडला। तर एका वस्तूची किंमत 30% ने वाढल्याने म्हणजे 100वर 30% वाढ म्हणजे या ठिकाणी 130 लिहायचे, गुणिले त्या वस्तूचा खप 20% ने कमी झाला, 100ला 20% कमी म्हणजे या ठिकाणी किती लिहायचे 80, 100तनं 20 वजा करायचे म्हणजे 80 भागिले 100। ह्या 0ला हा 0 कॅन्सल केला, ह्या 0ला हा 0 कॅन्सल केला। 13 आणि 8चा गुणाकार किती आला 104, 104 रुपये। 13 104 हा 104 रुपये आला। आता 104 हे आलेले 104 रुपये आलेले हे 100तून वजा करायचे, कारण आपण सुरुवातीला वस्तूची किंमत 100 रुपये मानतो। मग आता किती आली 4% वाढ आली। वस्तूची किंमत किती दिलेली आहे 100 रुपये मानलेली, आलेली किती आहे किंमत आपली 104 म्हणजे या ठिकाणी काय मिळाले आपल्याला 4% वाढ। हे आपलं उत्तर आलेलं आहे, ऑप्शन क्रमांक 2। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।